हा समोर तुम्हाला पद्मदुर्ग दिसतोय का बघा. प्रेमी इकडे येऊन गेला आहे वाटतं. त्यांनी खूप मोठा हार्ट बनवलेला आहे. त्याला पण जॅकपॉट लागलेला आहे. आणि 2 तासानंतर भेटलाय तुला. काय बोलतोय. तर बाईक रास्ता और कहाणीमध्ये मी स्वप्नील तुमचं परत एकदा स्वागत करतो डे 2 मध्ये. तर डे 2 मध्ये मी काल डे 1 मध्ये मी काशीदला पोचलेलो आणि मी साई प्रसाद हॉटेलला थांबलोय ना काल. आणि आज मी काशीदला नाही, आपण चाललोय कुठे आता, मुरुड मार्केटमध्ये जाऊन मी फिश बघणार आहे. आणि आज माझा फिश खायचा प्रोग्राम आहे, तर तिथे जाऊन मी थोड़ा मार्केट एक्सप्लोर करणार आणि कुठल्या फिश है वो सब मैं देखूंगा. और मे बी वहाँ पे कुछ फ्रेश मच्छी मिलती होगी, ऐसा मुझे लग रहा है. इसके लिए मैं मुरुड मार्केट एक्सप्लोर करूँगा जाके. और कुछ चीज़ें और भी लेनी है, वो देखूंगा कैसा हो रहा है. और फिर आपको मिलता हूँ मैं सीधा मार्केट में. मुरुडच्या फिश मार्केटमध्ये जायला निघालो होतो, पण तिथे पोहोचताच समोर दिसला तो अथांग समुद्र. आणि मग फिश मार्केट तिथेच राहिलं. मन मात्र सरळ किनाऱ्याकडे वळालं. मी सध्या पोहोचलेलो आहे मुरुड बीच वरती. सामने मुरुड बीच दिख रहा है आपको. और मैं थोड़ा सा बीच से बहुत दूरी पे हूँ. यहाँ पे मुरुड गांव के लोग मेरे ख्याल से रहते हैं. इनकी सामने घर आप देख सकते हो और बीच वहाँ पे उसके जो दूर दिख रहा है आपको वो बीच है. आणि समोरच त्यांची बीचचे रिसॉर्ट्स आणि घरं आणि थोडेसे रेस्टॉरंट्स आहेत. आणि इथे ही थोडीशी घरं दिसत आहेत मला समुद्र किनाऱ्याला लागून. खूपच नशिबान लोक आहेत ज्यांना सकाळी उठल्या उठल्या समुद्र दिसत असेल. इथे काही लोक फिशिंग करत आहेत. समोर बघू शकता तुम्ही. या दादाला फिश भेटलेली आहे, तो बघू तर त्याला आपण कुठली फिश भेटली आहे. ह्याला 2 फिश भेटलेत, 2 मासे भेटलेत. कुठला मासा आहे दादा. एक घोडा मासा भेटलाय त्याला आणि एक शिंगाणी भेटलेली आहे. एका गळ्यामध्ये त्याला 2 मासे लागलेले आहेत. जॅकपॉट. या दादाला बघूयात आपण काय भेटतंय. त्याला जॅकपॉट लागतोय का. तर तू किती पकडले. अजून नाही भेटलाय. तर ह्या दादाला अजून काय भेटलं नाहीये. बघू यामध्ये त्याला जॅकपॉट लागतोय का. दादा तो समोर कुठला किल्ला दिसतोय. पद्मदुर्ग आहे. अच्छा, या दादाला पण जॅकपॉट लागलेला आहे मला वाटतं. हो येस, याला पण जॅकपॉट लागलेला आहे. आणि 2 तासानंतर भेटलाय तुला. काय बोलतोय. तू 2 तास उभा इथे. 2 तास उभा आहे. अरे बापरे. आणि आता कुठला फिश भेटली आहे तुला ही. नालबट आहे. नालबट. तर मित्रांनो हा बघा, नालबट नावाचा मासा त्याला भेटलेला आहे. आणि त्याला मेन 2 तासांनी हा फिश भेटलेली आहे. सर्वात मोठी गोष्ट आहे ही. खूप पेशन्सचं काम आहे हे. अच्छा. दादा परत आता गळ टाकतोय. हो सुरुवात केली आहे. मी बोललो सुरुवात करून बघूयात. हो हो हो. आणि आठवण म्हणून राहते, मेन यूट्यूबर म्हणून तर नाही, पण आपण इकडे आलोय आणि मी काहीतरी व्हिडिओ बनवलाय, तो यूट्यूबवर टाकल्यावर मला कधी वाटलं की बघायचं आहे तर मी लगेच बघू शकतो. हां अच्छा, ओढायला. अरे आम्ही करू तर ते सगळा गुत्ताडा होईल. तू तरी बरोबर करतोयस. हां 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 हां, तो व्यवस्थित जातो. तेच बोललो मी करीन तर हे सगळं इकडेच गुत्ताडा होऊन जाईल. हां तर दादा परत एक टाकतोय बघा. अच्छा चला आता हा बघूयात आपण ह्याचा गळ.
आलाय तर दादाला मी आल्यापासून लगेच जॅकपॉट लागतायत वाटतं लगेच. अरे बघा तर दुसरा पण मासा त्याला भेटलाय. आणि हा कुठला भेटलाय? तोच आहे. तोच मासा आहे. हा तोच आहे नालबाट. नालबाट नावाचाच परत मासा त्याला भेटलाय. आणि हा मोठा हा होते. मला वाटतं एका मिनिटातच त्याला दुसरा भेटलाय. तर कुठेतरी माझ्या व्हिडिओचा दादाला फायदा होतोय. हा एवढा मोठा होतो एवढा मोठा. हा हा. अच्छा गाईज हा छोटा तर सध्या आहे पण नंतर हा फिश कमीत मला कमी मारला एक 2 फीट एवढा होतो. हा, दोन. तर ह्याला पण एखादा मासा घावलेला आहे आणि ह्यानी जसा गळ टाकलाय तसाच ह्याला भेटलाय. तर आता बघू आपण ह्याला कुठला मासा भेटलाय. शिंगाली आहे. शिंगाई नावाचा ह्याला मासा भेटलाय. क्या बात आहे, क्या बात आहे. हा बघू शकता तुम्ही छोटा शार्क सारखा दिसतोय. काटे मोडायला लागतं, काटा लागला ना खलास. अच्छा हा बघा ऍक्च्युअल हा सेम शार्क सारखा आहे. ह्याला काटा असतो काय? हा हे 3 काटे आहेत, 1 2 3. अच्छा हा मारतो आपल्याला काढताना. मग तेव्हा तर बघ कसं पकडलंय, काट्यांच्या मध्येच पकड. अच्छा एकदम डेंजर आहे. तर गाईज ह्याला 3 काटे आहेत. जे काढण्यापासून थोडीशी सावधानी घेतली पाहिजे. चल दादा मी थोडा पुढे बाईट घेऊन येतो, परत येतो तुमचे मासे बघायला, तुम्हाला चालेल, किती चालेल, मासे चालेल. भेटलेत. ओके ओके ओके. आणि तो कुठला पद्मदुर्ग बोलले ना. हा पद्मदुर्ग. तर तुम्ही बघू शकता समोर माझ्यामध्ये तुम्हाला दिसत असेल की नाही, समोर एक किल्ला आहे त्याचं नाव पद्मदुर्ग आहे. और ये सामने से एक फिशिंग करते हुए बोट आ रही है. आज पहिल्यांदाच किनाऱ्यावरून पद्मदुर्ग पाहिला. दूर असून मन मात्र त्या किल्ल्यावर हरवलं. समुद्र, वारा आणि इतिहासाची ती शांत चावल. एक दिवस नक्की जवळून पाहिन. भेट देईन तुला पद्मदुर्ग. मी थोडासा तुम्हाला बोललो की मी थोडासा आयसोलेट पर्सन आहे. तर जेवढी मजा मला इथे फिरण्यात येते आहे की ह्या साईडला कोणीच नाही आणि मी माझा पूर्ण वेळ इकडेच घालवतो आहे. पण मी ह्या साईडला गेलो तर ह्या साईडला खूप लोक आहेत. मला तिथे जायचं मन करत नाही. जी मला मजा वाटते आणि मला जो सुकून भेटतो है वो इस तरफ मेरे को मिल रहा है. इस तरफ कोई नहीं है. तो मैं यहाँ घंटों तक घूम सकता हूँ. यहीं पे मैं बहुत सारी बातें भी कर सकता हूँ खुद से, पर मैं वहाँ जाके वो सब नहीं कर पाऊँगा. तो मुझे माफ़ करना कि मैं वहाँ नहीं जाना चाहता हूँ. उस क्राउड में या उस गर्दी में मुझे नहीं जाना है. मुझे यहाँ बहुत मज़ा आ रही है कि यहाँ पे कोई नहीं है भाई, कोई नहीं. बस मैं पहले वहाँ था, वहाँ से चलते हुए यहाँ आया हूँ और यहाँ से फिर वहाँ जाऊँगा. तो मुझे उस क्राउड में नहीं जाना है. वहाँ पे घोड़ा गाड़ी आपको दिखती होगी, तो बच्चे खेल रहे हैं, वो अपनी दुनिया में मस्त है और मैं यहाँ मेरी दुनिया में मस्त हूँ. तो हर एक का पॉइंट ऑफ व्यू है, उसको क्या अच्छा लग रहा है. किसी किसी को मेरा वीडियो देख के भी लगेगा कि भाई ये अकेला क्या घूम रहा है यहाँ पे, वहाँ जाना चाहिए, वहाँ थोड़ा एक्सप्लोर करना चाहिए. तो लेकिन मुझे यहाँ बहुत मज़ा आ रहा है. हम काशी जाने वाले हैं जहाँ पे हमको वो सूरज भाई मिले थे जो हमने उनको एक लिफ्ट दी थी. तो वो बोले कि मेरा एक हॉर्स है, मे बी उसका नाम रॉकी था, तो हमको काशी बीच पे जब जाएंगे तो उसको मिलेंगे, तो हम क्राउड में तब जाएंगे. और फ़िलहाल के लिए हम यही घूमते हैं थोड़ा सा, और मुझे कुछ फुटेज मिलती है तो मैं आपको वो वीडियो में डालता रहूँगा. और सामने कुछ पंछी है तो वो भी मेरे कॅमेरे में कॅप्चर हो पा रहे क्या ते पण आपण जाऊन तिकडे बघूयात. आणि कुठल्या प्रकारचे पक्षी आहेत ते पण आपण बघू, कारण की खूपच दूर बसले. कोणीतरी प्रेमी इकडे येऊन गेला आहे वाटतं. त्यांनी खूप मोठा हार्ट बनवलेला आहे समोर. त्याची कोणी क्रश असेल किंवा काही, तिच्या आठवणीमध्ये त्याने हार्ट बनवला आहे इकडे.
तर मुरुड बीच माझा एक्सप्लोअर करून झाला आहे आणि मी आता इथून निघतो आहे आणि बघू पुढे मी कुठे फिरीन इकडे, तर नक्की तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये घेईन. बाईक रस्ता और कहाणीमध्ये नेहमी मी तुम्हाला मोठो माझ्या बाईकमध्ये दिसतो. तर असं नाही होणार की मी नेहमीच बाईकने ट्रॅव्हल करणार. कधी कधी मी कारने फिरू शकतो. तर माझ्यासोबत आहे ही होंडा सिटी जी रिओची आहे. तर मी तुम्हाला रिओ दाखवीन, माझ्या एखाद्या ब्लॉगमध्ये रिओ पण भेटेल. तर टिल भेटू आपण थोड्या वेळाने. मी फिश मार्केटमध्ये जाऊ नाही शकलो, तर वसीम भाई गेलेले. तर तिथे काय काय घेतलं तुम्ही? फिश मार्की पॉम्फ्रेट होती, हलवा होता आणि रावस होते आणि प्रॉन्स होते. तर आपण काय घेतलं? एक्चुअली काय है कि हमको बहुत देर हो चुकी है मार्केट में आने के लिए, तो इसकी वजह से मे बी सारे फिश बिक गए रहेंगे. आप ये देख सकते हो यहाँ पे सामने, ये यहाँ के लोकल लोग ही है जो फिश सेल कर रहे हैं. तो हम लोग ने पॉपलेट लिया है ना, हमने सुरमई लिया है, रावस लिया है, पॉम्फ्रेट लिया है. क्या बात है, क्या बात है. तो ज़रूर मेरे साथ आप खाना खाने आना. मतलब आप वीडियो में से वहाँ से देख लेना मैं क्या क्या खा रहा हूँ. तो अभी दोपहर में ही मैं खाना खाने वाला हूँ.